माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागतो। या मतदारसंघामध्ये नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले आणि भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते जे जिल्हा बँकेचे संचालक आहे रवी मडगावकर यांच्या सौभाग्यवती जे आहेत सुप्रिया रवींद्र मडगावकर यांना उमेदवारी मिळाली आहे आणि या मतदारसंघामध्ये काही बंडखोर आहेत, काही बंडखोरांचा सामना करावा लागतो। आपल्यासोबत उमेदवार आहेत। मॅडम, काय सांगाल? कसं बघताय? प्रचार तर अंतिम टप्प्यात आलाय, काय प्रतिसाद मिळतोय? नमस्कार. सर्वप्रथम दादाने आम्हाला उमेदवारी दिली. आम्ही खरोखरच नारायण राणेंचे आम्ही समर्थक आहोत. आम्ही ज्यावेळेला प्रचाराला फिरत होतो त्यावेळेला आम्ही बरेच ठिकाणी असं ऐकलं, म्हणजे तरुणांचं, की आम्ही उमेदवार मागत होतो पण आम्हाला मिळाली नाही, तर नवीन कार्यकर्त्यांना हे द्यायला पाहिजे होतं. पण माझं असं म्हणणं आहे की नवीनांना पण संधी मिळेल, पण तुम्ही तळागाळातनं वरती या. पहिलं ग्रामपंचायत सदस्य व्हा, तिथे तुम्ही लोकांशी संपर्कात राहा आपल्या गावातल्या. त्याच्यानंतर इतर आजूबाजूच्या 4 गावात तुम्ही संपर्कामध्ये या, तरच तुम्हाला पुढची पायरी टप्प्याटप्प्याने मिळेल. डायरेक्ट तुम्हाला जिल्हा परिषद कशी मिळेल ना, याचाही त्यांनी विचार करावा. नाराज होऊ नये. खरं समोर आम्ही विजयी नक्की होणार. विजय होणार हो, नक्की. कारण लोकांचा काय मुद्दे घेऊन जातात? आम्ही काय, विकास आहेच आमचा सगळा, पण काही ठिकाणी आम्ही गेलो होतो लांब लांब, तिथे रस्ते आणि नाही आहेत. मी त्यांना सांगितलं मी गेल्यानंतर तुमचे नक्कीच रस्ते आणि आम्ही करू, कारण माझा ग्रामपंचायतचा 10 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामुळे लोकांना कसं सांगायचं की बाबा कसं आम्ही तुमची कामं करू, त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी आम्हाला सहमत आहे सगळ्याला. रवींद्रजी, तुम्ही जिल्हा बँकेचे संचालक आहात. खरं तर एकदा तुम्ही निवडून आलात आणि हा जिल्हा परिषद मतदारसंघ असा राणे देतील तो उमेदवार आणि तो तिथे निवडून येतो, परंतु आता बंडखोरीचा सामना तुम्हाला करावा लागतोय। कसं बघताय बंडखोरीकडे? खरं पाहिलं तर या माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कुठच्याही पक्षाने माझ्या विरोधात, म्हणजे माझ्या पत्नीच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरलेला नाही. त्यामध्ये काँग्रेसने भरलेला नाही, उबाटाने नाही, कुठच्याही पक्षाने उमेदवारी भरलेली नाही. ही फक्त निवडणूक लादलेली आहे. माझी सीट ही बिनविरोध होणार होती, परंतु आमच्याच पक्षातील काही पैशाचा ज्यांना उन्माद झालेला आहे अशा काही लोकांनी ही सीट आमच्या विरोधात त्यांनी दिलेली आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचा मी मंडल अध्यक्ष होतो. 4 वर्ष मी इमानतद्वारे प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये कमळ पोचवण्याचा प्रयत्न केला आणि आज संपूर्ण आमच्या ह्या मतदारसंघामध्ये 7ही ग्रामपंचायती आमच्या ह्या भारतीय जनता पार्टीकडे आहेत. इथे आपली संपूर्ण संघटनात्मक बांधणी एवढी मजबूत आहे की कमळ तोडण्याचं काम, कमळाला नेस्तनाबूत करण्यासाठी आज काही लोकांनी ह्या आमच्या विरोधात ही सीट उभी केलेली आहे. पैशाचा संपूर्ण ठिकाणी पाऊस पडत आहे. आज मत विकत घेतलं जात आहे. तरी पण मी तुम्हाला सांगतो, गेली 20 वर्ष मी या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे. मी अनेक पदे जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलं, पंचायत समितीमध्ये मी सभापती झालो आणि या कामावर प्रभावित होऊन साहेबांनी मला जिल्हा बँकेमध्ये सुद्धा संचालक पद दिलेलं आहे. त्यामुळे मी अनेक लोकांची या ठिकाणी कामं केलेली आहेत, विकासाची कामे केलेली आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये आमच्या या उमेदवाराला, दोन्ही उमेदवाराला, आज महायुतीचे उमेदवार आहेत, दुसरे आमचे रमाकांत राऊळ आहेत, तिकडे अनिता राऊळ म्हणून भाजपच्याच आहेत. आणि निश्चितपणाने मला खात्री आहे की हा विकास हाच आमचा अजेंडा आहे आणि माझ्या ह्या माडखोल मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचा विकास आम्ही निश्चितपणाने करू असा मला ठाम विश्वास. बंडखोर आहेत, त्या बंडखोरांच्या पाठीमागे काही अदृश्य शक्तीचे हात आहेत. कोण आहेत हात, या निमित्ताने सांगू शकाल का? नाही, बंडखोरांच्या मागे अदृश्य शक्ती जी आहे ही जनतेला माहिती आहे. ही काय मी सांगण्याची गरज नाही आहे. आणि येणाऱ्या 9 तारीखला मला वाटतं मनीष दळवींचं पण स्टेटमेंट मी पाहिलं की 9 तारीखला निश्चितपणाने या संदर्भात जे काही असेल ते माझे वरिष्ठ सांगतील कोण याच्या मागे आहे, या बंडखोरीच्या मागे. तुम्ही म्हणा कमळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय, एक म्हणतात वारेमाप पैसा वाटला जातोय. जे आरोप होत होते निवडणुकांमध्ये पैसा वाटपाचे, तेच पुन्हा एकदा कोकणामध्ये पाहायला मिळत आहेत. कसं बघता या सगळ्या आरोपांकडे? दुसरीकडे एक आरोप केला जातोय दारूचा पण महापूर इथे या मतदारसंघामध्ये आले. काय सत्य आहे का हे? हा 100% सत्य आहे. या मतदारसंघामध्ये आज युवा वर्गाला आकर्षित करून त्यांना खेळाचं, क्रिकेटचं, बक्षिसांचं, त्यांना पार्ट्यांचं आज त्यांना आमिष दाखवलं जात आहेत. आणि त्यामध्ये माझा युवक वर्ग हा हे होऊ नये, त्याच्यामागे वाहत जाऊ नये, एवढीच माझी एक अपेक्षा आहे की माझा युवा वर्ग हा एक ह्या मतदारसंघातला तो कुठेतरी रोजगाराच्या दिशेने जावा, अशा पद्धतीने मौज मजा करण्यासाठी
निवडणुकीच्या माध्यमातून त्याने अशा पद्धतीचं वातावरण म्हणजे जे समाजाला घातक आहे अशी त्यांच्या हातून चूक होऊ नये त्यासाठी मला माझी कळकळीची त्या युवा वर्गाला विनंती आहे की त्याने अशा आमिषाला बळी पडू नये आणि हा मतदारसंघ हा जसा मतदारसंघ पूर्वी होता त्या पद्धतीचाच मतदारसंघ तीच संस्कृती या मतदारसंघाची टिकावी असं मला वाटतं. व्यसनीनंद आहे का तरुणांमध्ये ते लावण्याचा प्रयत्न केला जातो? त्यांना प्रयत्न केला जातो, मी त्यांना म्हणणार नाही, कारण माझा युवा वर्ग हा अतिशय चांगला युवा वर्ग आहे. त्यांचा पण आमच्याकडे पण युवा वर्ग आहे, मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आहे, असं काही म्हणणार नाही. पण त्यांना त्या नादाला लावण्याचे प्रयत्न काही लोकांनी सुरू केलेले आहेत, ते आम्ही हाणून पाडणार. आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते 100% हाणून पाडणार. जेव्हा निकाल लागेल 9 तारीखला तेव्हा तुम्ही याचा गप्पस्फोट कराल का? हा 100% करणार. 9 तारीखला निकाल लागल्यानंतर या सर्वामागे कोण आहे याचा 100% आम्ही गौप्यस्फोट करणार. आणि आमच्या नेत्यांना या संदर्भात सर्व ज्ञात आहे, ते सुद्धा पूर्णतः या संदर्भात जे काही असेल ते 9 तारीखला ते पण 100% या संदर्भात सांगतील. मॅडम, बंडखोर आहेत याचा परिणाम काय होईल का तुम्ही? काही नाही. मॅडम, बंडखोर जे आहेत याचा परिणाम काय होताना दिसतोय का तुम्हाला? काय स्थिती आहे मतदारसंघामध्ये? आम्ही आता फिरलो की नाही, किती जरी बंडखोरांनी किती प्रयत्न केले तरी लोकांचा सहभाग सगळा आम्हाला आहे, लोकांचा पूर्ण सपोर्ट आहे. कारण 24 वर्ष आम्ही या माडखोल मतदारसंघामध्ये काम करतो आहोत. प्रत्येक तळागाळा लोकांशी आमचा संबंध आहे. आजही मी सगळीकडे फिरताना बरोबरची व्यक्ती सुद्धा मला विचार, तुमची एवढी मॅडम ओळख कशी सगळ्यांकडे? कारण आपण ज्या वेळेला मतदानात उतरतो त्या प्रत्येक माणसाबरोबर ओळख पाहिजे, अगदी गरीब असू दे किंवा श्रीमंत, पण सगळ्यांची समान ठेवली पाहिजे, तरच मला त्याप्रमाणे मला तिकीट दिलेलं आहे भाजपने. या ठिकाणी मडखोलमध्ये आपल्याला पाहायला मिळते की भाजप जो आहे बंडखोरांचा सामना करत असताना मडगावकर यांनी थेट आरोप केलेला आहे. भाजपचे जे अधिकृत उमेदवार आहे सुप्रिया रवींद्र मडगावकर यांच्या विरोधात जे काही बंडखोर उभे आहेत त्यांच्या पाठी काही अदृश्य शक्ती आहेत. या अदृश्य शक्ती जी आहेत कमळ उद्ध्वस्त करू पाहतायत असा एक घणाघाती आरोप करताना काही स्वकीय हे अशा पद्धतीच्या बंडखोरांना पुढे काढत ही जागा पाडण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरुणांना व्यसनाधीनतेकडे वळवण्याचा प्रकार कधी खपून घेतला जाणार नाही आणि 9 तारीख नंतरच मी जेव्हा गुलाल उधळेन तेव्हा मी बोलेन असा थेट इशारा पक्षातीलच काही सोकियांना देताना त्यांनी इथे निश्चितच इथे ज्या जागा पाडल्या जातात त्यामध्ये घणाघाती आरोप केलेले पाहायला मिळतात. या जागेचा निकाल काय लागतो, पुन्हा भाजप या ठिकाणी कशी मुसंडी मारते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं पाहायला मिळतंय. त्यामुळे वेदांचा भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, मडखोल.